संत्रा मोसंबीचा ज्यूस पिल्याने रक्तभिसरण चांगले राहते. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय आहार तज्ज्ञ कविता दीपक देशमुख यांची माहिती. फळे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. फळांमध्ये असणारे नैसर्गिक फ्रुक्टोज आणि सुक्रोज हे घटक उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर. थंडीच्या दिवसात बाजारात मुबलक प्रमाणात येणारी संत्री मोसंबी आवर्जून खायला हवी. रसदार आंबट गोड चवीच्या संत्र्यामुळे आरोग्याच्या बऱ्याच समस्या दूर होण्यास मदत होते. फायबर, लोह, क जीवनसत्व यांसारखे अनेक घटक असणाऱ्या संत्री आणि मोसंबी यांच्या सेवनामुळे प्रतिकारशक्ती वाढायला तर मदत होतेच, पण पोट साफ होणे, त्वचा नितळ होणे यांसारख्या इतर तक्रारीही दूर होतात. त्यामुळे थंडीत ज्याप्रमाणे मटार, गाजर आणि इतर भाज्या भरपूर येतात, त्याचप्रमाणे फळांचा आणि त्यातही संत्री मोसंबीचा आहारात समावेश करायला हवा. थंडीच्या दिवसात आपल्यातील अनेकांना पोटात जड होण्याची समस्या उद्भवते, पण संत्री हे रसदार फळ असल्याने तसेच त्यामध्ये असणाऱ्या तंतुमय घटकांमुळे तसेच त्यातील फायबरमुळे पोट साफ होण्यास मदत होते. आहारात संत्र्याचा समावेश करण्याबरोबरच संत्र्याची पावडर, संत्र्याची सालांची पावडर यांचा मास्क, फेस पॅक यामध्ये वापर केलेला आढळतो. अमरावती जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आहार तज्ज्ञ म्हणून कार्यरत सौ कविता दीपक देशमुख यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली. नमस्कार, मी कविता दीपक देशमुख, आहार तज्ज्ञ, संदर्भ विदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथे कार्यरत आहे. उन्हाळा लागला आणि हिवाळ्याची आत्ताच आपल्याला सप्ताना दिसतो आहे. अशा कालावधीमध्ये आपण मार्केटमध्ये जर बघितलं तर संत्री आणि मोसंबी याचा खूपच जास्त आपल्याला पुरवठा असलेला दिसतो आणि संत्री आणि मोसंबी हे आहारामध्ये फारच उपयुक्त आहे. आपण बघितलं की फळं हे जे आहेत हे याच्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्व, खनिजं ह्यामध्ये उपलब्ध असतात आणि त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात. संत्री आणि मोसंबी ह्यामध्ये आपल्याला सुक्रोज आणि फ्रुक्टोज ह्यासारखी साखर असते, ज्यामुळे आपल्याला आपल्या शरीरामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण करते आणि आपल्यामध्ये ताजगी निर्माण करते. त्याचबरोबर संत्री मोसंबीमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणामध्ये आहेत, ज्यामुळे आपल्या शरीरातलं जे अवेस्टेड पदार्थ असतात, जसे की कोलेस्ट्रॉल आहे किंवा साखर आहे, रक्तदाब आहे, ह्या सर्व वस्तू आपल्या शरीरातून बाहेर टाकण्यासाठी आपल्याला ह्या फायबरचा उपयुक्त होत असतं आणि ह्यासाठी म्हणून फायबरचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे आणि संत्री मोसंबी आवर्जून खाल्ल्या गेल्या पाहिजे. तसेच संत्री मोसंबीमध्ये आपल्याला व्हिटॅमिन सी भरपूर दिसते, ज्यामुळे आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती आपल्यामध्ये जास्त निर्मित होते. त्याचबरोबर इम्युन सिस्टीम आपली चांगली होते. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक चैतन्य निर्माण होऊन आपलं सर्वांगीण शरीर जे आहे हे स्वस्थ राहतं आणि त्यासाठी म्हणून आपल्या आहारामध्ये जर आपण संत्री आणि मोसंबीचा उपभोग केला तर आपल्या केसांपासून तर नखांपर्यंतचं आपलं आरोग्य चांगलं आपण सुधारू शकतो. संत्री मोसंबीचा जर आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे आपल्या आहारामध्ये जे लोह असतं त्याचं पचन करण्यासाठी उपयुक्त असतं आणि हे लोहाचं पचन झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्तक्षयसारखी आजार किंवा अवस्था आपल्यामध्ये येत नाही. तसंच याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पोटॅशियम असतं, जे आपल्या आहारामध्ये जर आपण त्याचा उपभोग घेतला तर रक्तामधला रक्तदाब जो आहे तो कमी करण्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर याच्यामध्ये जे काही व्हिटॅमिन सी आहे किंवा अँटीऑक्सिडंट आहे, त्यामुळे आपल्या आहारामधून जे आपण काही फायबर्स घेतलेले आहेत त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक नवचैतन्य निर्माण होऊन आपली त्वचा निस्तेज आणि चकचकीत होऊ शकते. त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये जर आपण संत्री मोसंबीचा अवलंब केला तर जसे की आपल्या मधुमेह आहे, मधुमेहामध्ये पण याचा फायदा होऊ शकतो. किडनी रोग आहे त्याच्यामध्ये आपल्याला याचा फायदा होऊ शकतो. त्यानंतर आपल्या आहारामध्ये जर याचा आपण समावेश केला तर आपले जे छोटे मोठे आजार आहे, कारण याच्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात आणि ह्या छोट्या मोठ्या आजारांमधून आपल्याला परावृत्त करण्यासाठी आपण याचा नक्कीच आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो. त्यामुळे नक्कीच आपण ह्या सर्व गोष्टींचा समावेश करा. जसंच
आपल्या ह्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी होण्याची अवस्था असते, त्याच्यामुळे आपल्याला ह्या हिमोग्लोबिनसाठीही आपण संत्री मोसंबीचा उपयोग आपल्या आहारामध्ये करू शकता. तर नक्कीच आपण आपल्या आहारामध्ये संत्री मोसंबीचा अवलंब करा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.